खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे। एका राज्यात शिबी नावाचा एक दयाळू व परोपकारी राजा राज्य करत होता। तो आपल्या न्यायप्रियता आणि दयाळूपणामुळे संपूर्ण राज्यात प्रसिद्ध होता। प्रत्येक व्यक्तीला समान न्याय मिळावा ही त्याची नेहमीची इच्छा असे। जर मदतीसाठी त्याच्याकडे कोणी आले त्यांना मदत केल्याशिवाय तो परत पाठवत नसे। अशा प्रकारे तो जनतेची मदत व सेवा करत असे। एके दिवशी इंद्रदेव आणि अग्निदेव शिबी राजाची परीक्षा घेण्याचे ठरवतात। इंद्रदेव गरुडाचे रूप तर अग्निदेव कबुतराचे रूप धारण करतात। गरुड हा शक्तिशाली शिकारी पक्षी होतो तर कबूतर अगदीच असहाय्य शिकार बनते। गरुड कबुतराचा पाठलाग करत राजाच्या दरबारात प्रवेश करते। जीव वाचवण्यासाठी कबूतर थेट शिबी राजाच्या मांडीवर येऊन बसते आणि भीतीने थरथर कापू लागते। शिबी राजा त्याला प्रेमाने जवळ घेतो। थोड्या वेळात गरुड तिकडे येतो। तो राजा शिबीला म्हणतो, महाराज, हे कबूतर माझे अन्न आहे, माझे कबूतर मला परत द्या। राजा शिबी गरुडाला म्हणतात, हे गरुडराज, मी एक राजा आहे आणि माझे कर्तव्य आहे की जो कोणी माझ्याकडे मदतीसाठी येईल त्याची मी मदत करावी। हे कबूतर माझ्या आश्रयाला आले आहे, ते मी तुला दिले तर तू त्याला मारून टाकशील, त्यामुळे मला पाप लागेल। गरुड शिबी राजाला उत्तर देतो, महाराज, मला खूप भूक लागली आहे, हे कबूतर म्हणजे माझे अन्न आहे, ते अन्न तुम्ही लुबाडले तर मी मरून जाईन, त्यामुळे तुम्हाला पाप नाही का लागणार? राजा शिबी त्याला म्हणतात, हे गरुडराज, तू दुसरे कोणतेही अन्न माग, मी तुला देईन, पण ह्या कबुतराला सोडून दे। गरुड शिबी राजाला आवाहन करते, ठीक आहे महाराज, जर तुम्ही हे कबूतर वाचवू इच्छितास तर त्या कबुतराच्या वजना इतके मांस तुमच्या शरीरातून कापून मला द्या। राजा शिबी निर्धाराने तयार होतात व म्हणतात, माझ्यासाठी माझा धर्म सर्वात महत्वाचा आहे, जर माझ्या मांसाने तुझी भूक शमणार असेल तर मी तयार आहे। शिबी राजाने आपल्या सैनिकांना तराजू आणण्यास सांगितले।